नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली. आजच्या भागात आपण बघणार आहोत ऐश्वर्या आता गाडीत बसलेली असते आणि जे स्क्रीनशॉट काढलेला असतो तिने राजकुमारच्या मोबाईल मधून ते सगळे नंबर्स, प्रत्येक नंबर्सला फोन लावून बघत असते की कुठला नंबर त्या माणसाचा आहे जो ऐश्वर्यासाठी काम करत होता. प्रत्येकाला फोन लावते, हॅलो, आवाज ऐकला की तिच्या लक्षात येतं हा आवाज त्याचा नाहीये. कट करते आणि पटकन दुसरा नंबर लावते. ऐश्वर्या म्हणते आतापर्यंत एवढे फोन केले, सगळ्यांनी फोन उचलला, एकच माणूस फोन उचलत नाहीये. 100% हा सदाशिवचाच नंबर असणार आहे, मला गॅरंटी आहे. माणसाचा शोध घ्यायला पाहिजे काहीही झालं तरी. सध्या आता याचं काय चाललंय ना ते बघते. ऐश्वर्या म्हणते एक मिशन झालं, आता दुसरं मिशन सावली. आता सावली इथे येऊन काय करते भैरवीच्या घरी, तारा काय करते बघायला लागणार ना. ऐश्वर्या आता तारा आणि सावलीवर लक्ष ठेवायला आलेली असते किंवा त्यांचं काय गुपित आहे ते गुपित बघायला आलेली असते. सावलीचा रियाज चाललेला असतो आणि तारा तिथेच बसलेली असते. जयंती मस्त सोफ्यावर बसून काहीतरी खात असते. तारा आणि सावली दोघीही आता रियाज करत असतात आणि भैरवी त्यांच्याकडे लक्ष देत असते. बरोबर सूर ताल त्यांचे लागतात की कुठे त्यांची ओठांची हालचाल मागे पुढे होते का, सगळं काही भैरवी बारीक असे लक्ष देत असते. सावली आता जसं काय गाणं म्हणत असते, बरोबर तिच्या ओठांच्या हालचालीवर तारा प्रॅक्टिस करत असते आणि तशी ती ऍक्शन करत असते. सूरवर उचलायचा, परत खाली, परत ओठांची परत तसंच हालचाल झाली पाहिजे. परफेक्ट सावली आणि तारा बरोबरच त्यांचं झालं पाहिजे आणि कुठेही चुकता कामा नये, कारण एक इकडे ते एक इकडे असं उभे असतात आणि मग तिला गाणं गायचं असतं, म्हणजे फक्त ऍक्टिंग करायची असते. तारा अगदी मन लावून त्या सावलीकडे बघत असते, कारण भैरवीने धमकी दिलेली असते, खूप मोठा इव्हेंट आहे आणि याच्यात जर काही चूक झाली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसणार आहे. बिचारी तारा आता अगदी मन लावून रियाज करत असते, कारण तिला आपल्या जयंतीने चांगलंच अडकवलेलं असतं. तू जर रियाजाला आली नाही किंवा गाणं गायला नाही म्हटलीस तर मग तुझं सगळी काही पोल खोलणार आणि तुझं सत्य सगळ्यांच्या समोर आणणार. आता बिचारी तारा घाबरलेली असते आणि तारा आता हो असं म्हणते. ऐश्वर्या आता सावलीच्या जे रियाज चाललेलं असतं त्या रूमच्या दाराला अगदी कान लावते आणि गाणं ऐकत असते. कोण रियाज करतंय, कोण गाणं म्हणतंय. ऐश्वर्या आता दाराच्या बाहेर उभं राहून सगळा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असते. आता दाराला कान लावून बराच वेळ अंदाज घेतलेला असतो. आता ऐश्वर्या डायरेक्ट सावलीला फोन लावते आणि फोन वाजत असतो पण सावली काय फोन उचलत नसते. ऐश्वर्या म्हणते ही सावली का फोन उचलत नाहीये, आता हिला काय झालंय फोन न उचलायला. ऐश्वर्याला सावली उचलत नाही फोन म्हणून ऐश्वर्याला बाहेर टेन्शन आलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते ताराने जर फोन उचलला तर दार उघडायला लावेल आणि आत काय चाललंय ते दिसेल. आता फोन कोण उचलतंय यावर डिपेंड आहे. आता बरोबर ऐश्वर्याने ठरवलं तसं ताराने फोन उचललेला असतो पहिल्याच रिंग मध्ये आणि तिथे आता गाण्याचा आवाज वगैरे असतो. त्यामुळे ऐश्वर्या मुद्दाम नाटक करते की मला आवाज येत नाहीये, तारा प्लीज जरा रेंजमध्ये ये ना. तारा म्हणते वहिनी मला आवाज येतोय तुमचा, मला ऐकायला येतंय, बोला की. अगं जरा बाजूला ये की, बाहेर येऊन बोल हवं तर. आता मुद्दाम ताराला बाहेर बोलवायचं असतं. तारा जशी बाहेर येणार तशी ही पटकन जाणार आणि आतमध्ये कोण गाणं म्हणतं हे बघणार. ऐश्वर्याने प्लॅनिंगच केलेलं असतो आणि ही बिंडोक तारा असते, तिला माहितीये ही अगदी सहज माझ्या जाळ्यात अडकणार. म्हणूनच तिने ताराला फोन लावून तारा लगेच उचलते आणि वहिनी आवाज येतोय बोला. पण ऐश्वर्या नाटक करते, नाही ग मला ऐकायलाच येत नाहीये. बरोबर ठरवलं तसं झालेलं असतं. तारा हॅलो हॅलो करत दरवाजा उघडून तोंड घेऊन बाहेर येते आणि ऐश्वर्या तिथेच बाजूला लपलेली असते. तारा आता अशीच हॅलो हॅलो करत पुढे जाणार आणि ऐश्वर्या पटकन घरात घुसणार. ऐश्वर्याने फोन बंद केलेला असतो आणि इकडे बाहेर हॅलो हॅलो करत तारा वहिनी तुम्हाला आवाज येतोय का, वहिनी तुम्हाला आवाज येतोय का. ऐश्वर्याला कळतं की आता ही बाहेर आली आणि दरवाजा उघडाच राहिलाय. आता बरोबर हिला आतमध्ये जायचं असतं. ऐश्वर्या म्हणते तारा बाहेर आलीये, मग तिच्या आवाजात कोण गातंय आतमध्ये. आता ऐश्वर्याला जी शंका असते ती कदाचित सत्यात उतरायची असते, म्हणूनच ऐश्वर्याचा प्लॅन अगदी सक्सेस व्हायला लागलेला असतो. ऐश्वर्या आता काही केलं तरी आतमध्ये जाणार असते आणि ही तारा बिनडोक बाहेरच आता हॅलो हॅलो करत बसलेली असते. नेमकी काय प्रकारे हा तारा बाहेर आहे, मग तिच्या आवाजात कोण गातंय मला बघायलाच लागणार. आता बरोबर ऐश्वर्याला हवं ते आणि अगदी तसंच झालेलं असतं. ही बिनडोक तारा दार उघडं ठेवते आणि तोंड घेऊन तशीच आतमध्ये गेलेली असते. ऐश्वर्या बरोबर संधीचा फायदा घेते आणि दाराच्या आत डोकावून बघते तर काय, जे चित्र तिने इमॅजिन केलेलं असतं तेच चित्र तिच्या समोर असतं. भैरवी रियाज करून घेत असते सावलीकडून आणि सावली रियाज करत असते आणि तारा मस्तपैकी मोबाईलमध्ये एन्जॉय करत असते. बरोबर जसं ठरवलंय अगदी तसं आणि तसंच चित्र असतं. आता ऐश्वर्याचे डोळे अगदी मोठेचे मोठे राहिलेले असतात की तारा मोबाईल बघतीये आणि अगदी मन लावून सावली गाणं म्हणतीये आणि सावलीच रियाज करतीये. आता मात्र सत्य उघडकीस आलेलं असतं. एवढं मोठं सत्य ऐश्वर्याच्या हाती लागलंय म्हटल्यावर ऐश्वर्या काय गप्प बसणार नाही, याचं भांडवल करणार, तिला हवं ते काम ती करून घेणार. ऐश्वर्या आहे ती, सावलीला आता ती 100% ब्लॅकमेल करणार. आणि आता ह्या चौघींच्याही लक्षात नसतं की ऐश्वर्या अजूनही दारात उभा राहून ती आम्हाला बघतीये
ऐश्वर्याने सगळं व्यवस्थित आणि खात्री करून घेतलेली असते, खरंच मी जे बघतेय ते खरं आहे का, आणि तिची खात्री पटलेली असते, जे दिसतंय तेच खरं आहे. ऐश्वर्याला आता ते आठवतं की जेव्हा तारा नवीन नवरी असते तेव्हा तिला गायला लावलेलं असतं पाहुण्यांच्या समोर. तेव्हा आधी नाही म्हटलेली असते, खूप घाबरलेली असते, अगदी घामाघूम झालेली असते. नंतर जेव्हा सावली येते तेव्हा ती गाण्याला एका मिनिटात हो म्हणते. सगळा काही प्रकार आता ऐश्वर्याला आठवत असतो आणि हळूहळू सगळं काही ती जुळवाजुळव करायला लागलेली असते. भैरवी म्हटलेली असते की सावली ताराची हेल्पर आहे. म्हणजे सावली गाणं गाते हे कोणाला माहितीच नसतं, ती हेल्प करतीये ताराला, असंच तिची ओळख सगळ्यांच्या समोर असते. आता ऐश्वर्याला सगळं काही कळालेलं असतं. आणि त्या दिवशी सुद्धा, ज्या दिवशी तिला वारसा द्यायचा होता गाण्याचा, त्या दिवशी सुद्धा तारा आणि सावली म्हणायचे की आम्हाला आधी जायचंय, आधी जायचंय. ते काय एवढ्या जोरात म्हणत होतं की आम्हाला जाऊ द्या आधी, हे आता ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं की जाऊन तिथे सगळा सेटअप करायचा असतो आणि सावलीला गाणं गायचं असतं, म्हणून त्यांना आधी जायचं होतं. सगळं काही आता धागे दोरे जुळलेले असतात. त्याने एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे, काय काळं बंगाळ आहे, काय यांचा घोळ आहे, लक्षात आलेलं असतो ऐश्वर्याच्या. आणि त्या दिवशी कार्यक्रमात सुद्धा खूप वेळा म्हटलेलं असतं की आपण कोणाची वाट बघतोय का, कार्यक्रम सुरू करा. पण जोपर्यंत सावली येत नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरूच झालेला नसतो. आता हे सुद्धा क्लिक होतं ऐश्वर्याला. आता ऐश्वर्या जेव्हा रियाज बघत बसलेली असते तेव्हा सुद्धा भैरवी म्हणते तू काय करणार आहे इथे बसून. तेव्हा सुद्धा जबरदस्तीने तिथेच बसलेली असते ऐश्वर्या आणि नेमकी तारा कसा रियाज करते हे बघत असते. भैरवी म्हटलेली होती की तू कंटाळशील ग आमच्या रियाजाला, आम्ही खूप वेळ रियाज करतो, तू बोर होऊन जाणार. आता भैरवी म्हटलेली असते आत्ता जो रियाज झाला तो खूप झाला, आता नवीन गाण्याचा रियाज करायचा आहे. तारा एकदा नवीन गाणं पाठ करून ठेव, लिपसिंग करायचंय, जोक नाहीये, एवढ्या लोकांच्या समोर लिपसिंग करायचंय, तेव्हा परफेक्ट लिपसिंग झालंच पाहिजे. आता सगळं काही यांचं बोलणं ऐश्वर्या दारात उभारून मस्तपैकी ऐकत असते आणि सावलीकडून आता रियाज करून घेत असते भैरवी. ऐश्वर्या आता बाहेर आलेली असते, सगळा काही तमाशा बघून अनबिलेवेबल आहे. सावली तू ताराचा आवाज आहे, सगळं काही तू गातीयेस, इतकं सुंदर आवाज तुझा आहे, आणि तारा सगळी मेहनत करून घेते आणि क्रेडिट मात्र ताराला मिळतं. आता ऐश्वर्याच्या सगळ्याच काही घोटाळा समोर आलेला असतो. आय स्वेअर इतकी वर्ष तुम्ही जगाला मूर्खात काढलं आणि सावली तुझ्यासारखी मुलगी इतकं सुंदर गाऊ शकते, मला विश्वासच बसत नाहीये. आता सारंग बसलेला असतो आणि सारंगच्या जवळ बबलू येतो. काय बबलू काय झालंय, कुठे गेलीये किरण, काही सांगितलं नाही, काही नाही. सारंग म्हणतो काय रे तुला सांगून जायला, काय लग्न झालंय का, तसं नाही पण सांगून जायला हवं होतं ना सारंगदा. रे सांगेल तुला. आता ऐश्वर्याने खाली बोलवलेलं असतं सगळ्यांना हॉलमध्ये. अमृता म्हणते ऐश्वर्या कशासाठी बोलवलंय, सांगते वहिनी, सगळ्यांना येऊ दे मग एकदमच सांगते. तारा आणि सावली आल्या की सगळ्यांना सविस्तर सांगणार आहे. आता सगळेच हॉलमध्ये एक एक करून यायला लागलेले असतात. तारा म्हणते शॉक बसणार आहे सगळ्यांना, मी जे काही सांगणार आहे ते ऐकून मोठा शॉक बसणार आहे. तारा आणि सावली आली की सगळ्यांना सांगणार मी. तारा सावली आलेले असतात आणि आता ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर ते गुपित असतं ते उघडकीस आणणार असते आणि जे सत्य इतके वर्ष लपून ठेवलं ते सगळ्यांना सांगणार असते. त्यांच्याबरोबर भैरवी सुद्धा आलेली असते. सावली म्हणते ऐश्वर्या मॅडम काय झालंय, अचानक काय एवढ्यांना सगळं बोलवलं आणि काय एवढं अर्जंट काम आहे. तच एक्साइटेड आहे माहिती आहे ना सावली, तू तर ऐकायलाच पाहिजे मी जे सांगणार आहे ते. भैरवी म्हणते ऐश्वर्या सॉरी बरं, मला माहिती आहे तू खूप एक्साइटेड आहे हे सगळं काही सांगण्यासाठी आणि खूप आनंदाचीच बातमी असणार आहे, पण सॉरी या, मला आधी काय सांगायचंय ते ऐकून घ्या. तिलोत्तमा ऐक ना ग, एवढी आनंदाची बातमी की मला राहवतच नाहीये, मला सांगायलाच लागणार. आधी सांगू दे ऐश्वर्या, मग तू नंतर सांग. तेव्हा म्हणते अरे वा भैरवी सांग की तू आधी सांग, ती नंतर सांगेन. त्यांनाच आता उत्सुकता लागलेली असते की नेमकी काय आनंदाची बातमी मिळणार आहे सगळ्यांना म्हणून. बाबा म्हणतात ताराने नाही सांगितलंय आम्हाला, पण बाहेरून कळालं की ती गाणं गायला तयार झालीये. भैरवी म्हणते तारा गाणं गायला लागलीये, तुम्हाला कळालंच असेल माझ्या मनावरचं किती मोठं ओझं कमी झालंय. माझी अशी इच्छा आहे कार्यक्रम भव्य दिव्य असा व्हावा. का भव्य व्हायला हवा की सगळ्यांचे डोळे दिपले पाहिजे, कारण तारा परत गाणं गातीये हा खूप आनंद आहे माझ्यासाठी. सगळ्यांनी यायचं या कार्यक्रमाला, मला सगळे हवे आहात. तर आता गप्प बसलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते मला जर कार्यक्रमात हे सगळं काही करता आलं, सगळ्या जगासमोर यांचं पितळ उघडं करण्याची वेळ आली तर किती छान होणार. तिलोत्तमा म्हणते ऐश्वर्या सांग आता तू काय सांगणार होती. काय नाही हो, तारा गाण्यासाठी परत रेडी झालीये हेच मला सांगायचं होतं सगळ्यांना. भैरवी म्हणते ऐश्वर्या तुला कसं माहिती एवढा मोठा कार्यक्रम आहे, कारण ही कार्यक्रमाची न्यूज मी कुठेच ओपन केली नाही, पहिल्यांदाच तुम्हाला सांगितली, आणि तुला कसं माहिती ग ऐश्वर्या. मला सगळी खबर असते भैरवीजी. तर असू दे, कळलंय ना, चांगली गोष्ट आहे, पण सगळ्यांनी यायचंय बरं कार्यक्रमाला. इतकी छान बातमी घेऊन आली आहेस, आता जेवण करूनच जायचंय. ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो की आता कार्यक्रमातच सगळ्यांना सांगणार हे सत्य. मग सावलीचं सत्य आणि ताराचं सत्य जगासमोर येणार आणि मोठा धमाका होणार. ऐश्वर्या आताला खूप छान वाटत असतं. ऐश्वर्या म्हणते की मनातल्या मनात सावलीचं जे स्थान आहे घरातलं ते अगदीच डळमळून जाणार आणि तिला कोणी सुद्धा विचारणार नाही, कारण ती खोटी वागलीये म्हणून. आता राजकुमार आलेला असतो आणि येतानेच गाणं म्हणत असतो, इतका काय आनंदी असतो. अमृता म्हणते वा इतकी गोड आणि इतकी खुश आहे स्वारी साहेबांची. मॅडम कशा आहात, मस्त एक नंबर.
आनंदाची बातमी आहे. आता परत कसली आनंदाची बातमी? तशी आनंदाची बातमी नाही, दुसऱ्या बातम्या नसू शकता का? राजकुमार आणि अमृता आता गंमत करत असतात आणि अमृता म्हणते, काय हो हसी मजाक चाललाय, तारा परत गाणं गाती, आनंदाचीच गोष्ट आहे ना. सगळं काही छान चाललंय हो, घरातले वाद भांडणं सगळं काही आता व्यवस्थित होतंय, सगळं गोडी गुलाबीने चाललंय ना, मग छानच वाटतंय की. तुम्ही आला ना, तुमच्या पायगुणामुळे सगळंच काही छान होतंय. ऐश्वर्याचा खरा चेहरा सुद्धा सगळ्यांच्या समोर आला, चांगलीच गोष्ट आहे ना. आनंद आलाय, पूर्वीचे दिवस परत आलेत. राजकुमार म्हणतो, या घरात जर आनंद आला असेल, सुख शांती आली असेल, माझा फक्त खारीचा वाटा आहे ग. क्रेडिट द्यायचं असेल तर सावलीला दे, सावलीमुळेच सगळं काही घडून आलंय, जुळवून आलंय. अमृता म्हणते, हो ते तर खरंच आहे, सावलीमुळेच काही शक्य झालंय. वयाने लहान असून सुद्धा नाती कशी जपायची, कसं कुणाशी बोलायचं वागायचं सगळंच तिला कळतं. फार गोड आहे ती सावली. म्हणते, राजकुमारला आज उशीर का झाला यायला? आता राजकुमार उडवाउडवीची उत्तर द्यायला लागतो. लोड जास्त आहे ना ग, म्हणून उशीर होतो. अमृता आता चोरून चोरून लोणचं खात असते. राजकुमारला बघायचं असतं की पदराच्या मागे काय लपवलंय. मुद्दाम खोकल्याचं नाटक करतो. अमृता पटकन पाणी आणण्यासाठी चाललेली असते. राजकुमार म्हणतो, काय लोणचं? गुपचूप लोणच्याचा कार्यक्रम चालला की काय? अहो मला खावंसं वाटतं, मग मी खाल्लं ना. हो त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतात. राजकुमार इतका एक्साइटेड होतो, काय काय खावंसं वाटतं सांग ना, आपण लिस्ट करूया. लिस्ट वगैरे करायची नसती, लगेच लागला लिस्ट करायला. पोराला काय खावंसं वाटतं ते तू मला सांगू नकोस. तो म्हणते, सगळं काही आंबट खावंसं वाटतंय मला, सगळं आंबट चटपटीत असं खावंसं वाटतंय. बरीच मोठी लिस्ट सांगितलेली असते. राजकुमार म्हणतो, अजून काय काय खावंसं वाटतं? अमृता म्हणते, ऐका ना, ही सगळ्या गोष्टी आत्ता मिळतील का मला? खाव्याच्या वाटतात ते म्हटल्यावर खायला हव्याच ना, आणि ते तुम्ही मला देणार, तेही आत्ताच्या आत्ता. राजकुमार म्हणतो, आत्ता? अमृता म्हणते, हो प्लीज प्लीज, नाही तर मी अख्खच्या अख्खं हे लोणचं संपून टाकेन. नाही नाही, एवढं खाणं चांगलं नाहीये. राजकुमारला इतका आनंद झालेला असतो, तो म्हणतो लगेच जातो, जेवढं मिळेल तेवढं मी घेऊन येतो, पण हे काय संपवत बसू नको. इतकं काही लोणचं खात असते, अगदी चमच्यानेच ही लोणचं खात असते, इतकं तिला आंबट खावंसं वाटत असतं. राजकुमार अगदी धावत पळतच गेलेला असतो. हिने जेवढी लिस्ट सांगितली आहे त्यापैकी काय काय सामान मिळतं ते आणण्यासाठी. अमृता इतकी आनंदी, इतकी खुश असते. राजकुमारही परत आलेला असतो आणि जगातला सगळ्यात मोठा आनंद तिच्या पदरात असतो, त्यामुळे तिला आनंद अगदी द्विगुणित असा झालेला असतो. बाबा तिलोत्तम असतात, म्हणतात छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपल्याला मिळतोय, खरंच भाग्यवान आहे ना आपण. सगळ्यात महत्वाचं, आपण बिझनेस मधलं लक्ष कमी केलंय ना, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतोय बघ. तो म्हणते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. या ही मुलं कधी कशी मोठी झाली कळालंच नाही, आपापल्या क्षेत्रात काम करायला लागली, प्रगती करायला लागली, स्वतःचं नाव कमवायला लागली. खरंच तिलोत्तमा, किती छान गोष्ट आहे ना. तो म्हणते, सोहमचीच काळजी होती पण ती पण मिटली, आता सगळं काही छान हँडल करतोय बघा. कधी मोठा झाला, कधी कामाला लागला कळलंच नाही हो, त्याचीच काळजी होती फक्त, बाकी सगळे सेटल होते. तारा किती गोड आहे बघा की, गळा तर छान दिलाय, गाते उत्तम, दिसायलाही छान आहे. तर बघा आता ऍक्टिंग सुद्धा करतीये, आणि ज्या फिल्ममध्ये ती ऍक्टिंग करते त्यातली गाणे सुद्धा ती गाणारे, म्हणजे किती लकी ड्रॉ आहे बघा की. आणि त्या सगळी काही गाणे तयार करणार तिचा नवराच, म्हणजे सगळंच बघा की किती छान आहे. ऐकायलाच इतकं छान वाटतंय, त्यांना एकत्र काम करायला किती छान वाटणार आहे. खरंच कौतुक आहे त्या पोरीचं. बाबा म्हणतात, खरंच कौतुक आहे. कुणाची मदत घेतली नाही, स्वतःच्या जीवावर सगळं काही करतीये. नवीन क्षेत्रात पदार्पण करतीये, ते सुद्धा स्वतःच्या हिमतीवरच काम मिळवलं. आता मात्र गाणं बंद करतीये हे ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटलं, हे तिला माहिती होतं. सगळ्यांचं मन राखण्यासाठी, मर्जी जपण्यासाठी ते तर परत गाण्याकडे वळाली. खरंच कौतुक करावं तेवढं थोडं. एवढ्या कमी वयात किती समजदारपणा आहे बघ की. तर ताराकडे, ताराचं आता भरभरून असं कौतुक चाललेलं असतं यांच्या घरात. तर मग म्हणते, काहीतरी गिफ्ट द्यायला हवं, एखादं वाद्य द्यायचं का हो, मोठ्यातलं मोठं. बाबा म्हणतात, तिलोत्तमा वाद्य कुठे देतात का? वाद्य देऊ आपण, पण मध्येच कधीतरी वाद्य देऊ की. आता सध्या माहिती आहे का तुला, मला असं वाटतं हनीमूनची तिकीट द्यावी त्यांना, एकदा सेकंड हनीमून होऊन जाऊ दे त्यांचं, जाऊ दे कुठेतरी फिरायला, दोघांनाच वेळ घालू दे की, छान वाटेल. मी आता बबलूला सांगतो तिकीट वगैरे बुक करायला, एक सरप्राईज प्लॅन त्यांच्यासाठी करूया आणि त्यांना जाऊया, कुठेतरी जाऊ दे बाहेर. तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे, आयडिया छान आहे तुमची, तुम्ही ठरवलंय ना, मग अगदी तसंच करा. आता तिलोत्तमाने ठरवलेलं असतं आणि बाबा सुद्धा होकार देतात. आता सावली तयार झालेली असते मस्तपैकी, आणि सारंग येऊन तिच्या मागे उभा राहतो. आणि असा गजरा असतो आणि सारंग स्वतःच्या हाताने सावलीच्या केसामध्ये माळत असतो. सावली म्हणते सारंगला, रोज तर गजरा आणत नाही, मग आज काय स्पेशल आहे असं की माझ्यासाठी गजरा वगैरे, आणि तेही स्वतःच्या हाताने माझ्या केसात माळला, काहीतरी विशेष नक्कीच आहे. एक व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये असं ऐकलं की संगीताची आराधना करत असताना फुलांची साथ असावी. म्हटलं, माझी बायको सुद्धा संगीताची आराधना करते, मग तिला फुलं का नसावी, मग आपण आजपासून तिला फुलं द्यायची आणि गजरा आपण स्वतः तिच्या केसात मार. म्हणतो, सावली रियाजामध्ये काय करता ग तुम्ही? फिरून फिरून सारंग प्रश्न विचारत असतो, पण तिला कळू देत नाही की आम्हाला थोडी थोडी गुणगुण लागलीये.
आता सावली सारंग प्रश्न विचारायला लागला की जरा चपापत असते आणि आता विषयांतर करून दुसरंच विषयाचं बोलायला लागलेली असते. जरा घाबरते ती की सारंग अचानक कसा विचारतो. तर काही नाही हो सारंग सर, रियाज करताना गाणं गाताना ते शब्द लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे याचा बारकाईने विचार करतो. दुसरं काय करणार आम्ही, आणि दुसरं काय करायचं असतं, चूक गाण्यात आणायचे असतात. अरे बापरे, हे तर बरंच आहे का सावली. आज गाणाऱ्यासाठी अनुभव असतो पण बघणाऱ्यांसाठी फार काही नसतं. त्यामुळे बघणं वगैरे हे काही इंटरेस्टिंग नाहीये, अगदी बोर होऊन जातो. डायरेक्ट सावलीला म्हणतो मी येऊ का रियाज बघायला. आता मात्र सावली घाबरलेली असते कारण सारंगने चोरी पकडली की काय अशी तिला भीती वाटत असते. मी रियाज बघायला येणार, कसा रियाज करता कळू तरी द्या मला. जास्त काम नाहीये, मी सांगतो मी येणार नाहीये आणि तुझ्या बरोबर रियाजाला येणार. आज मी ऑफिसला येत नसतो, रियाज बघायला येतो. सावली आता ततमम करायला लागलेली असते. आता करायचं काय, कंटाळा वगैरे काही येणार नाहीये. अशी संधी कधी मिळणार आहे परत. मी लगेच आवरून येतो की आपण लगेच निघूया. सावली आता नकोही म्हणू शकत नसते कारण सारंग अगदी जबरदस्तीनेच यायला तयार झालेलं असतं. सावली खूप घाबरलेली असते, काय करू आणि काय नाही तिला सुचतच नसतं. इकडे आता ऐश्वर्या प्लॅनिंग करत असते की सावलीचा खरा चेहरा माझ्यासमोर आलाच आहे. आता मात्र तारा सावली मिळून काय इतक्या दिवस लोकांपासून लपवत होत्या हे सत्य मी सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार. त्या गोष्टीची त्या वेळेची मी आता वाट बघणार. मला रेड हँड पकडायचंय त्यामुळे मला तिथे आधी जायला लागणार. ऐश्वर्या म्हणते एक काम करते की त्या भैरवीला पटवते आणि कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने मी आधीच जाते. म्हणजे यांना कळणार सुद्धा नाही की मला काय माहिती आहे किंवा काय नाही, आणि त्या कार्यक्रमात सुद्धा मला एंट्री घेता येणार तेही आधीच. ऐश्वर्या म्हणते सावली गाताने दिसत नाही, त्या अर्थी कुठेतरी लपून ती गात असणार आहे. कुठे लपून गाते, सगळ्यांच्या नजरेत चुकून कुठे उभी असते ती जागा मला शोधायला लागणार आणि रेड हँड तिला पकडायला लागणार आणि सगळ्यांच्या समोर तिला दाखवता येणार की बघा तारा फक्त लिपसिंग करतीये आणि ओरिजिनल गाणं सावलीच गातीये. आता मात्र हे सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणार म्हणजे आणणारच. आता मित्रांनो, हा भाग इथेच संपला. बघूया ऐश्वर्या कसा आणि काय प्रयत्न करते सावलीचा आणि ताराचा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी, त्यांचं सत्य जगासमोर दाखवण्यासाठी. मित्रांनो, आता ऐश्वर्याने काय आणि कसे प्रयत्न केले किंवा ती काय काय करणार हे सगळंच आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.